नमस्कार, स्वागत आहे पलाश. तू कितवीत आहेस? मी 7वीत. 7वीत असलेल्या एका माणसाला एवढी सगळी आकाशाबद्दलची माहिती असावी. ऑस्ट्रेलियात मध्ये ना चंद्रकोर नदी अशी उलटी दिसते. सर तुम्ही धन्य आहात. अरे पण रस्ता क्रॉस करता येत नाही, असला कसला ट्रॅफिक. इकडे ट्रॅफिक पोलीस आहे. हड. खरंच आहे. सगळ्यात बेस्ट मला जे आवडतं ते आहे नाटक. अरे काय बोरिंग आहे. पण म्हणजे ऍक्टिंग करायचं म्हणजे काय करायचं असतं आपण, म्हणजे मी ऍक्ट्रेस आहे. अभिनय करायचा म्हणजे की जरा भीतीदायक आहे हे सगळं. जी बॉटलची अशी छोटीशी कॅप असते ना, त्याला इट टेक्स 8 मिलियन इयर्स टू डिकम्पोज. मी तो कचरा मुंबईला घेऊन आले. नाही, आणि कचरा पेटी म्हणजे रस्ताच, अजून काय. मराठीत एक खूप छान म्हण आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. हाय जुई. हॅलो 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 हॅलो. मला इतकं स्पेशल वाटतंय. आपण गप्पा मारतच असतो, खरंय, पण अशा जरा स्पेशल गप्पा, लाइटिंग वगैरे केलेल्या नवीन सेटिंगमध्ये. मी तुम्हाला सगळ्यांना खूप म्हणजे तुमच्या दोघांच्या लग्नापासून मी तुला बघतीये, पलाशच्या जन्मापासून त्याला बघतीये, तर मला एक असं जाणवतं की एक तुमच्या कुटुंबामध्ये वॉर्मथ आहे, रिलॅक्स्ड आहात तुम्ही सगळेजण. म्हणजे कुठल्याही अर्थाने परफॉर्मन्सचं टेन्शन वाटत नाही. तू डेंटिस्ट आहेस, आशय डेंटिस्ट आहे, पण तुम्हालाही आता आम्हाला जगातला 1 नंबरचा डेंटिस्ट व्हायचं आणि घेतलीच माणसाची दातांची कामं करायला. असे तुम्ही दोघं नाही आहात. आणि पलाशही मला खूप रिलॅक्स्ड वाटतो. तर तुला एक काय असं ऑब्झर्वेशन आहे आजकालच्या मुलांबद्दल तुझं, म्हणजे ते चांगलंही असेल की काय आवडतं तुला आजच्या मुलांबद्दल? एक तर आजकालची पिढी भरपूर, त्यांना इन्फॉर्मेशन आहे सगळ्याच गोष्टीची. म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन तर त्यांना सगळीच असते. सगळेजण आईच्या पोटातूनच मोबाईल कसा वापरायचा ते शिकून आलेले असतात. सगळ्यांना मोबाईल व्यवस्थित, मोबाईल म्हणजे कुठलाही गॅजेट, कुठलाही स्क्रीन हे त्यांना आपोआपच येतो, उभजत येतं, त्यांना शिकवावंच लागत नाही. ते कसं माहीत नाही, पण खरंच नाही, हे सगळ्यांच्या बाबतीत आहे. म्हणजे की त्यांना कुठलाही गॅजेट काही शिकवावं लागत नाही, भरपूर इन्फॉर्मेशन असते. त्यांच्याकडे ऑप्शन्स किती आहेत, प्रत्येक गोष्टीचे ऑप्शन्स आहेत. आज आपण पुण्यात किंवा मुंबईत किंवा छोट्या शहरांमध्ये पण म्हणतो की एखाद्याला असं लक्षात आलं आईवडिलांना की त्याला अमुक एका आर्टची आवड आहे किंवा कुठलं तरी काहीतरी त्याला आवडतं, चित्र काढायला आवडतं, तर त्याच्याकडे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत करण्यासारख्या किती गोष्टी आहेत. म्हणजे आता आमच्या लक्षात आलं पलाशला खूप साऱ्या गोष्टी, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. तर आम्हाला असं होतं आहे की वेळ कमी पडतो आहे, की आता सुट्टी आहे पण काय काय करायचं, हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे, करायचं काय. असं ते खूप क्युरेट करावं लागतं की ठीक आहे, ह्या सुट्टीमध्ये 2च ॲक्टिव्हिटी करायच्या, सगळ्या ॲक्टिव्हिटी करायच्या नाहीत. नाही तर म्हणजे काय, आम्ही कमी केलं त्याच्या काही गोष्टी. कारण की आत्ता रिसेंटली त्याला ते ॲनिमे बघतो तो, तर त्याला मग ते जॅपनीजची भयानक आवड निर्माण झाली की आता मला जॅपनीजच शिकायचं. तर लहान मुलांना एवढी शिकवत नाही जनरली, ते म्हणतात 10वी नंतर शिका. पण आम्हाला फायनली एक जण मिळाल्या मॅडम की त्या ऑनलाईन शिकवतात. पण आता मग जॅपनीजला 1 तास द्यायचा, तर कसला तरी वेळ कमी करायला पाहिजे. कारण की नाहीतर ते म्हणजे शाळा एक क्लासमधनं दुसरा क्लास, म्हणजे काय मग डोक्याचं भज होऊन जाईल. त्याच्यामुळे मग आम्ही एक ॲक्टिव्हिटी त्याची कमी केली. म्हटलं 2 ॲक्टिव्हिटी एका वेळेस चालू असतील तर त्या मॅनेजेबल आहेत, त्याच्यापेक्षा जास्ती नाही मॅनेजेबल. मग एक ॲक्टिव्हिटी कमी केली आणि मग आता जॅपनीज शिकतो आहे तो. पण ते असं होतं की काय काय करायचं, इतके जास्ती ऑप्शन्स आहेत त्या मुलांना. सो दे आर व्हेरी लकी फॉर इन दिस मॅटर की तुम्ही काहीतरी करायचं ठरवलं तर ते करण्यासाठी भरपूर भरपूर ऑप्शन्स आहेत. मला तू वापरलेली एक टर्म खूप आवडली, ती म्हणजे क्युरेट करावं लागतं. मी हे पहिल्यांदा ऐकलं, तर त्यासाठी थँक्स जुई. आणि मला असं वाटतं की पलाश लकी आहे की असे विचार करणारे आई बाबा आहेत की त्याची क्षमता किती आहे, त्याच्याकडे वेळ किती आहे. या अर्थाने पेंटिंग एक्झिबिशन किंवा शिल्पकलेची एक्झिबिशन्स क्युरेट करतात, पण एखाद्या मुलाची आवड निवड क्युरेट करता आली तर ते बाळ किती लकी आहे असं आपल्याला वाटतं. तर करायलाच पाहिजे, कारण सगळंच तुमच्याकडे आहे. तुम्ही हे पण कराल, हे पण कराल, हे पण कराल. मग मुलांनी मग फायनली त्यांचा सगळ्यातलाच इंटरेस्ट एक दिवस निघून जातो. ते म्हणतं मला काहीच नाही करायचं आता, इतकं तुम्ही धावपळ करायला लागले. दमतात ना. फिजिकल एक कॅपॅसिटी असते. जरी या मुलांना भरपूर एनर्जी आहे, खूप एनर्जी आहे, तरी पण काहीतरी तर एक
एंड पॉईंट असतो ना त्याला, असं आहे. त्याच्यामुळे असं आहे, असं काहीतरी चालू आहे. ग्रेट, थँक्यू. तू पलाशचं बालपण आणि त्याचं आयुष्य त्याच्या सुरुवातीला जोपर्यंत त्याला आपली गरज आहे ते छान क्युरेट कर. तुला शुभेच्छा. थँक्स. आशयालाही. आम्हाला पण मजा येते खूप, पण लहान मुलांचं बालपण आपण पण एन्जॉय करतो. त्यांना मोठं होताना बघताना आपण पण एन्जॉय करतो ते, तर ते खूपच आनंददायी गोष्ट असते. म्हणजे ते करणं सगळं हे मजा येते म्हणजे सगळं करायला. किती छान आहे. खूप आईबाबांना तुझ्याकडून प्रेरणा मिळू दे आणि तेही असेच रिलॅक्स राहू दे. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, स्वागत आहे पलाश. ये प्लीज थानापन्न हो. मला लुक आवडलाय तुझा, कारण कॅप हे तुझी सिग्नेचर आहे. हॅट ऑफकोर्स. तुला आठवतं का ते आजी आजोबांच्या अॅनिव्हर्सरीला होतीच हॅट. किती आहेत तुझ्याकडे हॅट्स? 15 एक असतील. 15? पण ही सगळ्यात जास्त मी वापरतो. ही आणि एक लाल कलरची आहे. तू लिहितोस का रे पलाश? हो लिहितो ना, पण मी मराठी एवढं लिहित नाही, पण इंग्लिशमध्ये लिहितो मी. ओके. तुमच्या खरं खरं लिहितोस का तुला गॅजेटवर लिहावं लागतं? नाही, खरं खरं लिहितो ऑफकोर्स. म्हणजे पेन्सिल का पेन वगैरे? पेनने लिहितो. बहुतेक पेन्सिल वगैरे हे सगळं छोट्या मुलांना असेल. तू किती वर्षाचा आहेस? मी 12 वर्ष, या वर्षी 12 होणार आहे 10 मेला. मे मध्ये वाढदिवस असतो हे मी कसं विसरू? माझ्या लक्षात आहे. पण तू 10 मेला 12 वर्षाचा होणार आहेस का 12 मेला 10 वर्षाचा? नाही, 10 मेला 12 वर्षाचा होणार आहे. तर तुला काय काय आवडतं ते मला सांग. हां, सो मला सगळ्यात बेस्ट मला जे आवडतं ते आहे नाटक. मी नाटकात काम करतो. म्हणजे एक संस्था आहे नाटकाची शाळा नावाची. मग मला ॲस्ट्रॉनॉमी खूप आवडतं. बरं. हां, ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे मी JVP आहे ना, ज्योतिर्विद्या परिसंस्था नावाची एक, म्हणजे ओल्डेस्ट ॲस्ट्रॉनॉमी इन पुणे. अच्छा. त्यांच्याबरोबर जातो मी. असे स्टार पार्टीज असतात, म्हणजे रात्रभर जागायचं आणि ते तुम्हाला एक एक असे जसे तारेवर येतात तसे तुम्हाला दाखवतात. म्हणजे कुणीतरी दादाताई तिथे असतात? दादाताई असतात. बरं. आणि मग मी आय एम व्हेरी मच इन टू फिलॉसॉफी. मला फार आवडते फिलॉसॉफी. नाही, थांब आधी मला त्या ज्योतिर्विद्याबद्दल सांग. पण म्हणजे पुण्यातच का कुठेतरी जायचं? नाही, पुण्यात. हां, म्हणजे पुण्यात पहिले तर त्यांचं ऑफिस आहे आणि मग त्यांची एक ऑब्झर्वेटरी आहे केसरीवाडामध्ये. आणि मग ह्या ज्या स्टार पार्टीज असतात ना, त्या एका मनाली ॲग्रो फार्म नावाचं आहे इकडे नसरापूरला. बरं. आणि पुण्याच्या जवळच आहे नसरापूर? पुण्याच्या जवळच असेल. एक तासाभराच्या. आणि असं आम्ही रात्रभर जागतो आणि मग ते जे दादाताई असतात ते आम्हाला स्टार्स दाखवतात सगळे. मग त्यांच्याकडे मोठे मोठे टेलिस्कोप्स असतात जे ते ज्यांनी आपल्याला मग डीप स्काय ऑब्जेक्ट्स दाखवतात आम्हाला. बरं. मेसियर ऑब्जेक्ट्स दाखवतात. खूप असतं. तू काय म्हणजे असं काही पाहिलेलं तुला आठवतंय? एखादा तारा किंवा काही स्पेशल काही बघितलंयस? म्हणजे मला सप्तर्षी ओळखता येतात, कारण ते पतंगाचा असा आकार असतो, त्याला शेपूट पण असते. सो एक ऑब्जेक्ट आहे जी म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मी अशी डिस्कवर केली होती. म्हणजे ऑलरेडी डिस्कवर झाली होती. करेक्ट. पण मी असंच एकदा आमच्या घरावरनं, आमच्या घराच्या गच्चीवर मी असं जस्ट वर बघत होतो. अरे वा, किती छान दिसतंय. तर एक कॉन्स्टलेशन आहे टॉरस नावाचं. बरं. हां, तर मी असं जस्ट बघत होतं. अरे वा, किती छान. मग मला तिकडे एक छोटासा पुंचका दिसला. मी माझी बायनोक्युलर्स घेतली आणि असं तिकडे एम केली आणि इतकं छान होतं ना ते, इतकं म्हणजे सुंदर होतं. तर ते आहे पेलेडीज M14 स्टार क्लस्टर, नाहीतर मराठीत कृत्तिका नक्षत्र. बर. हां, सो मी असंच बघता बघता मला दिसलं आणि इतकं भारी होतं ते. किती छान. आणि तुझ्याकडे दुर्बीण जी आहे ती स्पेशल आहे का? नाही, स्पेशल नाही, आपली साधी म्हणजे थोडीशी आहे, त्याच्यात मॅग्निफिकेशन थोडासा आहे, पण म्हणजे काही अशी एवढी स्पेशल नाही. माझ्याकडे साधी दुर्बीण आहे, टेलिस्कोप नाही, बायनॉक्स आहेत. बायनॉक्स. त्याच्यात फरक असतो? हा, खूप फरक असतो. सो बायनॉक्स जे असतात ते आपण असे दोन्ही डोळ्यांनी बघतो, पण जी टेलिस्कोप असते ती एकाच डोळ्यांनी असतो, एकच त्याला असे ती ट्यूब असते. लक्षात आलं. आणि मग तो एक डोळा मिटून असं बघायचं आपण. बरोबर. हो ना. एक्झॅक्टली. पण यांनी बायनॉक्युलर्सनी एम करायला खूप सोपं असतं, पण स्टेबिलिटी नसते त्याला अजिबात नाही, की म्हणजे आपण इकडे बघतो असं ते असं हलायला लागतं, कारण जड असते ना. पण जे टेलिस्कोप्स असतात
त्या Tripod सारखं असं? ट्रायपॉड असतं, त्याला माउंट असतो त्याचा. बरं. हां, आणि मग आपण एकदा एम केलं, एकदा तो ऑब्जेक्ट सापडला आपल्याला की मग आपण लगेच आपण तो बघू शकतो, व्ह्यू करू शकतो, ऑब्झर्वेशन लिहू शकतो. किती छान. यायला पाहिजे कधीतरी तुझ्या बरोबर. पण म्हणजे त्याला काही एज ग्रुप असतो का की इतक्या नाही, छोट्या? असं तू काही नाही. कधीपासून जातोयस? मी आत्ता जस्ट या वर्षापासून मला कळलं आहे बर. आणि मी या जानेवारीपासून जातोय. सो त्यांचं एव्हरी आपली जी अमावस्याच्या आधीचा संडे, नाही तर जर अमावस्याच्या दिवशी जर संडे असेल तर तेव्हा, म्हणजे सॅटर्डेला जायचं, सॅटर्डेची पूर्ण रात्र तारे बघायचे आणि संडेला परत यायचं. लक्षात आलं. म्हणजे तिथे त्यांच्याबरोबर राहावं लागतं. हां. तुला माहितीये पलाश, मी ना एकदा म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा युरोपमध्ये गेले, हां. मी इटलीला गेले आणि त्यांच्याकडे संध्याकाळ झाली तर मला काही कळेच ना की असं काय ह्यांचा देश. कारण आपल्याला चंद्रकोर दिसते, तुला माहितीये, हां. तर अशी असते ना, आपण चित्र पण असं काढतो, त्यांच्याकडे उभी असते चंद्रकोर. येस, कारण आपण जसे वरवर जातो ना तसं चंद्राचा लाईट असा इकडे वेगळा पडतो, इकडे वेगळा पडतो. तुम्हाला सांगू का की ऑस्ट्रेलियामध्ये ना चंद्रकोर आहे ना ती अशी उलटी दिसते. हो, म्हणजे आपल्याला कशी अशी दिसते ना, हो. त्यांना बरोबर उलटी दिसते. ती मजेदार आहे हे. आणि तुला तरी एवढा लहान असताना हे सगळं माहितीये, मला काही कळेच ना. मी म्हणलं असं काही चुकलंय का यांचं काही, का आपल्याला वेळ लागला एवढा मोठा प्रवास करून आल्यानंतर. पण ते सायंटिफिकली बरोबर आहे. बरोबर आहे की आपण एकदम इक्वेटर आणि ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या जवळ आहोत ना. बरं. हां, सो आपण असे मध्ये आहोत इकडे कुठेतरी. सो इक्वेटर आपल्या थोडा खाली आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला नॉर्मल दिसते, साधी दिसते अशी चंद्रकोर. पण कुठल्या मग आता नॉर्थ पोलवर वेगळीच दिसेल, हां. साऊथ पोलवर वेगळी दिसेल, ऑस्ट्रेलियामध्ये वेगळी दिसेल आणि इक्वेटरवर वेगळी दिसेल. विषुववृत्त म्हणतो आम्ही त्याला. मी मराठी मीडियममध्ये शिकली रे. तुझं मराठी पण चांगलं आहे, तुला कृत्तिका नक्षत्र वगैरे शब्द आठवत आहेत. टू मच. आणि अजून एक फॅक्ट की जो जमिनाय किंवा कुठलं बरं पुष्य नक्षत्र, बर. पुष्य नक्षत्र, ते जे 2 तारे आहेत ना, ज्याला इंग्लिशमध्ये कॅस्टर आणि पॉलक्स म्हणतात, बर. तर ते त्याला साऊथ इंडियामध्ये त्याला लवकुश म्हणतात. तू कितवीत आहेस? मी 7वीत. 7वीत असलेल्या एका माणसाला एवढी सगळी आकाशाबद्दलची माहिती असावी. सर, तुम्ही धन्य आहात. बर, आता तुमच्या पुढच्या आवडीकडे येऊया की तुला नाटकाची आवड निर्माण झाली. तर मला फार छान वाटतं, कारण मी नाटकात काम करते, मला नाटकं बघायला खूप आवडतात. तर तुला एक्झॅक्टली काय आवडतं? तुला काम करायला आवडतं, वाचायला आवडतं, का नाटक जाऊन बघायला आवडतं? मला सगळं आवडतं. हो, म्हणजे आता मी स्वतः नाटक करतो. बरं. हां, मग नाटक करण्यामध्ये पण वेगळी मजा असते, नाटक बघण्यामध्ये वेगळी मजा असते, नाटक वाचण्यामध्ये वेगळी मजा असते आणि नाटक लिहिण्यामध्ये वेगळी मजा असते. सगळ्यामध्ये तो त्याचा एक वेगळा एसेन्स असतो. खरंच आहे. पण म्हणजे ऍक्टिंग करायचं म्हणजे काय करायचं असतं आपण? म्हणजे मी ऍक्ट्रेस आहे, मी काही तुला असं क्विज नाही विचारते, पण म्हणजे तुमची काय प्रोसेस असते? काय करायचं असतं? काम करायचं, अभिनय करायचा म्हणजे काय? अभिनय करायचा म्हणजे की आपण जे नाटक आहे, जे नाटक लिहिलेलं आहे ते आपण असं दाखवायचं की खरं वाटेल. बरं. म्हणजे दुसऱ्या लोकांना असं वाटायला पाहिजे की आपण जे स्टेजवर करतोय ना ते ऍक्च्युली घडतंय आणि प्रेक्षक बघतायत. म्हणजे ते कॅरेक्टर आपण वाटलो पाहिजे, असं खरं वाटलं पाहिजे, असं म्हणायचंय तुला? की म्हणजे आता मला लेट्स से एका तू एखाद्या केलेल्या नाटकाचं उदाहरण दे किंवा म्हणजे कॅरेक्टरचं. लेट्स से मी एक आजोबा आहे. ओके. तर जर मी आत्ता जसा बोलतोय तसा बोललो तर मी वाटेन का आजोबा? नाही ना. मग मला तो आजोबाच्या माइंडसेटमध्ये यायला पाहिजे. जे नाटकातले जे आजोबा आहेत ना त्या माइंडसेटमध्ये यायला पाहिजे, की म्हणजे मला असं वाटायला पाहिजे की हे माझी नातवंड आहेत, हा माझा मुलगा आहे, असं मला स्वतःला वाटायला पाहिजे. मगच देन ओनली आय कॅन डू इट परफेक्टली. खरंय. पण म्हणजे त्याच्यात खूप मेक बिलीफ म्हणतो ना आपण, ते खूप आहे. म्हणजे त्याच्यात मेहनत खूप आहे. येस. की तुम्ही इमोशन्स बरोबर खेळायला पाहिजे ना, स्वतःच्या सुद्धा. एक्झॅक्टली. नंतर तुम्ही प्रेक्षकांच्या इमोशन्स बरोबर खेळू शकाल. एक्झॅक्टली. म्हणजे द फर्स्ट थिंग यू नीड टू डू इज इम्प्रूव्ह युअर सेल्फ. की म्हणजे यू नीड टू थिंक की आत्ता व्हॉट एव्हर आय एम डुईंग राईट नाव आय एम दॅट पर्सन.
असं वाटायला पाहिजे, मगच प्रेक्षकांना वाटेल की यू आर दॅट पर्सन. हे मला आवडलं, मला पटतंय हे. हां. कारण मला काम करताना पहिले 2 दिवस असतात ना पलाश, एखादं नवं प्रोजेक्ट करताना, तेव्हा खूप भीती वाटते. कारण तोपर्यंत माझाच विश्वास बसलेला नसतो की मी हे कॅरेक्टर आहे. कारण आपण चाचपडत असतो कसं करायचं ऍक्टिंग वगैरे असं. पण असं काही आहे पलाश की तुला एखाद्या मित्राची किंवा मैत्रिणीची एखादी गोष्ट आवडत नाही, असं काही आहे तुला? नाही असं म्हणजे काय स्वभाव असू शकेल किंवा त्यांचं होमवर्क न करणं असेल, काही पण XYZ. म्हणजे एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आमच्या क्लासमध्ये खूप लोक AI वापरतात. बरं. आणि विच आय रिअली डोंट लाईक. आणि मी आय एम व्हेरी मच अगेन्स्ट AI. आणि AI आपण वापरलंच नाही पाहिजे. कारण म्हणजे आता लेट्स से तुम्ही प्रोजेक्ट करताय आणि त्या अख्ख्या प्रोजेक्ट लेट्स से तुम्ही प्रोजेक्टमध्ये काहीतरी ॲड करताय, एक असा लेट्स से स्टँडअप कॉमेडी किंवा काही. बरं. आता जर तुम्ही तोच स्टँडअप कॉमेडी स्वतः लिहिला किंवा सगळ्यांच्या एफर्टनी लिहिला आणि AI ने लिहिला, याच्यामध्ये किती फरक असतो की म्हणजे जेव्हा सगळे मिळून करतात तेव्हा त्याच्यामध्ये एक लोकांना कळलं असतं ते. हो. आणि स्वतःला सुद्धा की म्हणजे आता लेट्स से तुम्ही लिहिताय, हां तुम्ही लिहिलं नाटक, तुम्हाला खूप छान कळलं ते नाटक, कारण इट इज अ यूज ऑफ युअर ओन ब्रेन. की म्हणजे तुम्ही त्या AIचं मदत नाही घेते, यू आर म्हणजे यू आर इंडिपेंडेंटली थिंकिंग ऑन युअर ओन. बरोबर आहे. पण AI जेव्हा वापरतो तेव्हा असा आपण विचार करतच नाही. आपण AI ला फक्त प्रॉम्प्ट देतो आणि AI ते करतं. करेक्ट. पण मग तुझे कोणी मित्रमैत्रिणी AI ची मदत घेतात? सगळेच. अरे काय बोरिंग आहे. हो ना. आणि मीच एकटा आपला नाही मी तुझ्या बरोबर आहे. कारण एकतर पहिली गोष्ट मला AI बद्दल जास्त गंधच नाहीये, आणि दुसरं मला असं वाटतं की ती टेक्नॉलॉजी आहे ना, मग ती आवश्यक गोष्टींमध्ये वापरूया. Exactly. आणि काहीतरी खाद्य पाहिजे, आपल्या मेंदूचा काहीतरी एक्सरसाइज व्हायला पाहिजे, तर मजा आहे ना. नाही तर दिलाय कशाला आपल्याला निसर्गाने मेंदू. एक्झॅक्टली. आपण काय प्रॉम्प्ट्स द्यायला दिलाय का? वी हॅव टू थिंक ऑन आवर ओन ना. आणि आता एक सांगू, एक सिरियल आहे ह्याच्यावर कुठल्या तरी चॅनलवर, बर, पूर्णपणे AI ने बनवली. अख्खं महाभारत त्यांनी AI ने बनवलंय. हो. पहिल्यापासून एंडपर्यंत. जरा भीतीदायक आहे हे सगळं. खूपच भीतीदायक आहे की म्हणजे इट इज टेकिंग ओव्हर आवर ब्रेन ना. पण मला अजून एक असं वाटतं की तू या गोष्टींमुळे घाबरून जात नाहीस. तू तरीही साध्या साध्या गोष्टींमध्ये खूप रमतोस. फॉर एक्झाम्पल मला जरा चुई बद्दल सांग, कारण तो कोणत्या ब्रीडचा आहे, तो किती वर्षाचा आहे, जरा त्याची माहिती. चुई हा तुझा कुत्रा आहे? येस, माझा कुत्रा आहे. मी चुकून त्याला जर मुलगी म्हणाले असते तर कावेरीने मला बदडलं. कारण तिला अजिबात आवडत नाही. आमची स्पार्कल आहे ना मांजर, तिला कधी कधी अरे हा बोका किती छान आहे, अरे बोका नाहीये ती मुलगी आहे. तर प्लीज. सो चुई पहिले तर तो 4 वर्षांचा आहे. यावर्षी 4 होईल. तो बिगल आहे. ओके. आणि तो असा एकदम फ्लफी आहे एकदम, आणि असा अबाउट एवढा आहे तो. म्हणजे अजून मोठा होणार? मी पाहिलंय त्याला. अजून मोठा नाही होणार तो, कारण आफ्टर द एज ऑफ 1 दे डू नॉट ग्रो. 1च वर्ष वाढ होते त्यांची. नाही, पण त्याच्यातच सगळी वाढ होते. की मग म्हणजे आपलं कसं एज ऑफ 18 पर्यंत आपलं जे होतं ना, आणि मग त्याच्यानंतर सगळं थांबतं, हाईट वेट सगळं थांबतं. बरोबर. तसंच डॉग्सचं 1 to 2 years मध्ये होतं. बर. तो बिगल आहे. बिगल कुठल्या देशाचे असतात? बिगल का असं काही नाही? एक्झॅक्टली. आय एम नॉट शुअर, पण मला काही वाटतं युरोपियन साईडचे आहेत असेल, कारण काही कुत्री बर्फातच राहणारी असतात. एक्झॅक्टली. ही खूप वाईट गोष्ट लोक करतात की जे सायबेरियन हस्कीज असतात ना, त्यांना इकडे पुण्यात किंवा मुंबईत ते ब्रीड करतात. आणि दॅट इज नॉट देअर एन्व्हायरमेंट ना. की म्हणजे दे आर नॉट सुटेड. त्यांना सायबेरिया, मग अँटार्क्टिका, त्यांना थंडीच लागते. त्यांचा तू जर कोट बघितलास ना कधी, तर इतका असा तो फ्लफी आणि असा इतका तो इन्सुलेटिंग कोट आहे ना, तर त्यांना या सगळ्या हीटची सवयच नाही. आणि मग त्यांना कधी कधी उन्हाळ्यात 4-5 AC त्यांना सराउंडिंग असे लावावे लागतात. कारण दे आर नॉट एट ऑल यूज टू इट. आणि त्यांना त्रासच होणार ना. गरम असेल तर त्यांना बिचाऱ्यांना त्रास होणार. अरे यार. पण बिगल्स तर तसं नाही. बिगल्स तर म्हणजे आपले कुठे आपल्यासारखे. बर, एक अचानक सुचलेला प्रश्न आहे.
तू पुण्यात सायकल चालवायला घाबरत नाहीस. तू मागच्या वेळेला मी पुण्यात आले होते, तू सायकलने कुठेतरी गेला होतास. कसं तू रस्ता कसा क्रॉस करू शकतोस? ते आता ते पुण्यात राहून कळतं. पण पुण्याच्या ट्रॅफिक बद्दल तुझं काही म्हणणं असेल तर सांग. खूप ट्रॅफिक असतो. नाही, कारण इतकी लोक आहेत पुण्यात की ट्रॅफिक म्हणजे असणारच तिकडे. अरे पण रस्ता क्रॉस करता येत नाही असला कसला ट्रॅफिक? तिथे सिग्नल नाहीत, माणसं थांबत नाहीत रस्ता नाही, क्रॉस. सिग्नल आहेत बरं. पण लोक अजिबात काही म्हणजे दे डोंट केअर, की त्यांना फरकच पडत नाही. इकडे ट्रॅफिक पोलीस आहे हड आणि जातात. एक 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 केस सांगतो मी. आमच्या जवळच असं सिग्नलच्या इकडे एक माणूस चालला होता, त्यांनी सिग्नल तोडला. इकडे असा इकडे त्याच्या एका ट्रॅफिक पोलीसच्या शेजारनं गेला तो. ट्रॅफिक पोलीस करतोय आणि तो त्याला काय चला. अरे कोणाला काही घेणं देणं नाहीये. अरे देवा, म्हणून केऑस होतोय पुण्यामध्ये. म्हणजे मेट्रो आली आहे. हा नाही, मेट्रो छान आहे. बरं. मेट्रो हा प्रकार खूप छान केलाय. मेट्रो आणि आता अंडरग्राऊंड मेट्रो पण आहे. अच्छा, की म्हणजे तू पुण्याच्या मेट्रोत बसलायस? खूप वेळेला. हो हो. किती छान. हो. पलाश, मला फार छान वाटतं की तुला इतक्या विषयांबद्दल माहिती आहे आणि तू छान बोलू शकतोस. म्हणजे तू असं काय म्हणतात त्याला, औपचारिक फॉर्मल वगैरे बोलत नाहीस. पलाश, मला एक तुला विचारायचं होतं. आपण म्हणजे तू पुण्यात राहतोस आणि मी ओरिजिनली पुण्याची आहे. म्हणजे मी कॉलेज संपेपर्यंत पुण्यातच राहिली आणि मी माझे आई बाबा तिथे असल्यामुळे खूपदा येत असते. येस. गंमत म्हणून सांगते पलाश, कोणाचाच विश्वास नाही बसणार. मी एकदा आजी आबा परत त्यांच्या घरी शिफ्ट होणार होते ना, म्हणजे माझे आई बाबा, तेव्हा मी आले होते आणि कचरा मी म्हटलं मी जाता जाता टाकते. तर आपल्या कॉलनीच्या कोपऱ्यावर एक कचरा कुंडी होती. ती बऱ्याच तुझ्या जन्माच्याही आधी काढली. हां. मी म्हटलं पुढे कुठेतरी मिळेल. मी तो कचरा मुंबईला घेऊन आले, मला कचरा पेटीच मिळाली नाही पुण्यात. नाही, आणि कचरा पेटी म्हणजे रस्ताच, अजून काय. एक्झॅक्टली. पण असं का वागतायत लोक? असं काही म्हणजे काही वेगळं शिकवायची गरज आहे का? कारण आम्हाला एक नागरिकशास्त्र म्हणून विषय होता. तुम्हाला काही आहे का? सिविक्स आहे का? येस. मग त्याच्यात काय शिकवतात काय तुम्हाला? नाही, आम्हाला हो असंच शिकवतात की यू हॅव टू काय बरं सेव्ह नेचर. आणि तुम्ही जर असं करत राहिला की तर म्हणजे एव्हरीथिंग विल बी डिस्ट्रॉईड. की म्हणजे हे एक जी बॉटलची अशी छोटीशी कॅप असते ना, त्याला इट टेक्स 8 मिलियन इयर्स टू डिकम्पोज. म्हणजे 8 मिलियन म्हणजे आपण असे 100 × 100 × 100 × 100 आपल्या 8व्या पिढ्या देवा, ही ती बॉटल कॅप, अशी एवढीशी बॉटल कॅप डिकम्पोज आहे. आणि अजून एक गोष्ट की लोक जे असं जे पेपर बॅग्स असतात ना, हो. त्याच्यावर लिहितात देर इज नो प्लॅनेट बी. अरे पेपरची बॅग वापरताय तुम्ही. माझ्या मते सगळ्यांनी क्लॉथच्या बॅगा वापरायला पाहिजे. बरं. इट इज द बेस्ट थिंग. की म्हणजे झाडं पण कापली जात नाही, प्लास्टिक पण जनरेट होत नाही, बर, आणि यू कॅन रियूज इट अगेन अँड अगेन. तुम्ही सारखं वापरू शकता. आणि अजून एक गोष्ट की यू हॅव टू रिसायकल. जर तुम्हाला ते प्लास्टिक नको असेल, यू हॅव टू रिसायकल इट ना. इफ यू डोंट वॉन्ट काय बरं वेस्ट जनरेशन, मग तुम्हाला ते रिसायकल करावंच लागेल ना. ईव्ही चालू झाल्यात का पुण्यात? त्याच्याबद्दल काही? ईव्ही इज अ व्हेरी गुड थिंग. आणि आय थिंक ईव्हीच व्हेकल्स वापरल्या पाहिजेत जर तुम्हाला लॉंग डिस्टन्सला जायचं असेल. पण जर तुम्हाला आपल्याच शहरात जायचं असेल इकडून तिकडं, तर माझ्या मते तुम्ही सायकलच वापरायला पाहिजे. या सायकलच वापरा. याच्यासाठी एक माझे बाबा जे आहेत, वय वर्ष 85 का 86, त्यांना आता वापरू नका म्हणायची वेळ आली आहे. कारण सारखं आमची नजर चुकून सायकल घेऊन पळतात. कारण त्यांचं म्हणणं आहे जवळच्या कामांसाठी कशाला पाहिजे टू व्हीलर. असं मराठीत एक खूप छान म्हण आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणजे ज्याचं वागणं स्वतःच्या बोलण्याला अनुसरून असतं त्याची वंदावी पावले. म्हणजे त्याच्या पाया पडा. एवढं पाया पडू नका, पण किमान त्याच्यासारखं वागायचा तरी प्रयत्न करा ना. तर तुझ्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. तर आम्हाला सगळ्यांना तुझ्यामध्ये एक फार चांगला लीडर दिसतोय. हाफ तिकीट फुल नागरिकच्या पूर्ण टीमला तुझा खूप अभिमान आहे. तसाच अभिमान आपल्या देशालाही तुझा वाटेल असं काम तुझ्या हातून होऊ दे. त्यामुळे आपल्या देशाचा हा झेंडा तुझ्यासाठी. ऑल द बेस्ट पलाश. तू आमच्यासाठी वेळ काढलास आणि आपल्या हाफ तिकीट फुल नागरिकच्या सगळ्या प्रेक्षकांना भेटायला आलास, याबद्दल तुझे मनापासून आभार. ही तुझी ट्रॉफी, त्याच्यावर लिहिलंय ते, जे लिहिलंय ते वाचून दाखव.
भारत माझा देश आहे, प्राऊड इंडियन. सो यू बी अ प्राऊड इंडियन फॉर एव्हर. येस मस्त. येस.